इकडे जर चोर आला त्याचा फायदाच फायदा आहे, पण तो का सापडला तो मेला. घराला कुलूप लावून तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद लुटायला लागले. याचं कारण सांगू तुम्हाला, निमित्त आहे. कार्यक्रम कोणताही असू द्या त्याचं निमित्त राहते. निमित्त आहे श्री संत नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आहे. गेली 22 वर्ष तुम्ही या ठिकाणी साजरा करता. त्यांनी दावून दिलेला जो मार्ग आहे, दाखवून दिलेला जो मार्ग आहे ना, त्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी जीवन व्यतीत करायचं आहे. तर मला सांगा, तुम्ही सायकल चोरी गेलेली ऐकली तुम्ही? पटपट सांगा. सायकल चोरी गेलेली ऐकलं, मोटरसायकल चोरी गेलेली ऐकलं, 4 व्हीलर चोरी गेलेली ऐकली, बस चोरी गेलेली, ट्रकच्या ट्रक चोरी जातात का नाही? तुम्हाला सांगायची गरज नाही. कोलमाईस वाले ट्रकच्या ट्रक गायब होतात. बरं एवढंच नाही, जहाज चोरी जातं, जहाज गायब होऊन जातं, विमानाचे विमान गायब होतात. पण मला सांगा, कधी रेल्वे चोरी गेलेली बातमी ऐकली का? रेल्वे चोरी गेलेली ऐकली का? सांगा, का जात नाही रेल्वे चोरी? त्याचं कारणच एक आहे, रेल्वे त्याचा ट्रॅक कधी सोडत नाही. बाकीच्या जेवढ्याही वाहनाचे मी तुम्हाला नाव घेतले त्याला अनेक रस्ते आहेत, कुठून ना कुठून नेता येतं, परंतु रेल्वे असं आहे का ट्रॅक शिवाय चालत नाही. ट्रॅकच्या खाली उतरवलं तर रेल्वे चालत. जसा रेल्वे ट्रॅक सोडत नाही म्हणून ते चोरीला जात नाही, तसं साधू संतांचे जे ट्रॅक आपल्याला सांगितलेले आहे, एक आहे म्हणजे तुकोबा, दुसरे आहे म्हणजे ज्ञानोबा. या 2 पटरीने जर आपण जीवन व्यतीत केलो, मरेपर्यंत आपणही चोरीला जाणार नाही. आपल्याला 100% मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. त्याच परंपरेने चालू असलेले श्री संत नामदेव महाराज रोकडे यांनी जे या ठिकाणी हा दिवा लावलेला आहे, ज्योत लावलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकण्याचा प्रयत्न करता. सगळं दुसरं काहीच नाही, तो दिवा टिकून राहिला. तुमच्या गावावरती असणारे सर्व साधू संतांचे आशीर्वाद, माणिक महाराज आहे, मशे महाराज आहे, पावर हे नेहमी येतात तुमच्या इथं. किती प्रेम आहे तुमच्या गावावरती. याचं कारण सांगू का तुम्हाला? तुमच्या इथं महाराज येण्यासाठी तयार असतात, नवे नवे घाई करतात, गर्दी करतात. याचं कारण एक आहे, तुम्ही असलेलं तुमच्या हृदयामध्ये प्रेम. एवढं प्रेम देता तुम्ही, ते प्रेम कधी विसरत नाही. तुमच्या इथं येणारा कोणताच महाराज पैसे ठरवून येत नाही, आणि हेही मला माहिती आहे, कोणताच महाराज इथून नाराज होऊन जात नाही. आज खरं सांगतो, हे 4-5 जण आले होते. हातदास भाऊकडे मी बसलो होतो, यांचे ते कपडे पाहिले, ते मला ते शील्ड दिलं, यांची हौस पाहिली मी, यांच्या डोळ्यात पाहत होतो. किती यांच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह होता. माझ्या पुढे 2-4 होतं, महाराज याच्यात जे पाहिजे तुम्ही घेऊन टाका. हे कोण करते होय? कोणी करत नाही. खरं सांगतो तुम्हाला, मी कुठला, माझं इथून गाव 700-750 किलोमीटर, तिथून मी इथं आलो कथा कीर्तन करण्याकरता, आणि हे तुमचं प्रेम पाहिलं, अंतकरण माझं भरून आलं. बघा, माझ्या डोळ्यामध्ये आजही अश्रू आले. याचं कारण सांगतो, हे तुम्ही लावलेला जीव आहे, हे आयुष्यात मी कधी विसरणार नाही. कार्यक्रम आम्ही अनेक फिरतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, पण जे प्रेम तुम्ही या माथरावासियांनी दिलं ना, ते प्रेम मी नाही, माझे हे सगळेच, हे आळंदीकर, हे लहान लहान पोरं, यांना वाटूनही नाही राहिलं का इथून जावं भाऊन. बरोबर वाटत आहे तुम्हाला? वाटत नाही. म्हणून एकदा आमच्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वडिलांसारखं सांभाळतात ते, वडिलांसारखं, आणि त्यांची पत्नी आईसारखं सांभाळते या लेकरांना, या मुलींना. त्यांचं दुखत होतं तर त्यांना करमत नव्हतं. रेल्वेनं जायचं नाही म्हणे महाराज मला, का? माझ्या मुलांचे हाल होतात, एखादं राहिलं तर काय करू. ही काळजी असते, हे प्रेम असते, हे कोणी कोणाला लावत नाही. ज्यांचं हृदय मोकळं झालेलं आहे, ज्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आहे, ज्यांनी साधू संतांचा वास केलेला आहे ना, तेच हे कार्यक्रम करू शकतात. लक्षात होते, असे हे जे कार्य असतात ना, तेच लोक करू शकतात. म्हणून तुम्ही दिलेलं प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही. महाराज त्या पकवादावर मला तर असं वाटते बोट पडतच नाही, दगडच पडतात नुसतं, कडकड 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 कडकड. आमच्या मुंजा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही मृदंगवादक अनेक पाहिले असतील, वाजवणारे यांच्यापेक्षा मोठे मोठे कलाकार असतील, पण हे मोठे कलाकार आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर वाटतही नाही. याला म्हणतात नम्रता.